नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे एक प्रेस नोट जारी झालेली आहे। ही प्रेस नोट काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गात 284 पदे भरतीकरिता दिनांक किती 22/4/2025 रोजीच्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर सदर भरतीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याकरिता तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता IBPS कंपनीची IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कंपनीस नियुक्त केलेले आहे व त्यानुसार IBPS कडून दिनांक 22/4/2025 ते दिनांक 16/5/2025 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा IBPSच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक किती तर दिनांक 1/7/2025 ते 8/7/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे। लक्षात ठेवायचं कधी तर दिनांक 1/7/2025 ते 8/7/2025 या कालावधीमध्ये। तर त्यानंतर बघा सदर परीक्षेचे वेळापत्रक म्हणजेच प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट जे असणार आहे ते उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवर IBPS कडून पाठवण्यात येणार आहे। तुम्हाला जे या परीक्षेचे हॉल तिकीट जे असणार आहे ते तुमच्या ईमेल ID वर तुम्हाला पाठवण्यात येणार आहे। तर बघा सदर परीक्षेकरिता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची व माध्यमांची नेमणूक करण्यात आलेली नाही। जर याबाबत कोणती व्यक्ती संस्थेकडून मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे। तर लक्षात ठेवायचं आहे IBPS नोंदणी व मुद्रांक विभाग यांनी IBPS या कंपनीची निवड केलेली आहे परीक्षा घेण्याकरिता। दुसऱ्या कोणत्याही कंपनीची किंवा एजन्सीची त्यांनी नेमणूक केलेली नाही हे लक्षात ठेवायचं आहे। आणि परीक्षा ज्या असणार आहे 1/7/2025 ते 8/7/2025 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। आणि त्या परीक्षेचे जे हॉल तिकीट जे असणार आहे ते हॉल तिकीट तुम्हाला तुमच्या ईमेल ID वर सुद्धा पाठवल्या जाणार आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे। तर आता परीक्षेसाठी खूप दिवस कमी राहिलेले आहे, लवकरात लवकर अभ्यास करा आणि रिव्हिजन करून घ्या। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।